भाजी काय करू काय समजेना झालंय का तर थोडीशी बटाट्याची भाजी होती, म्हणजे सकाळी नाश्त्याला सँडविच बनवलेलं होतं, त्यामुळं काय करायचं समजेना झालं. अजून थोडीशी भाजी शिल्लक आहे आणि जर डाळ केली तरी शिल्लक राहणार आहे. मग आता काय करू मला समजेना झालंय. बघू, इथं सँडविच करून ठेवलेलं आहे, दोघीला एक एक म्हणलं देवावं. आणि माझा पसारा हा थोडा इग्नोर करू शकता तुम्ही, कारण किचन असल्यावर थोडं राहतंच. माझी ओढणी सारखी इकडे तिकडे लोळत असते, म्हणजे काय होतं खाली जायचं म्हटलं का पटकन ओढणी घ्यायला लागते, पटकन खाली जायला लागतं, कुठं सापडत नाही म्हणून अशी पटकन किचन कट्ट्यावर ठेवते आणि पळत सुटते घेऊन शेणा. तर विचार तर खूप येतं, तुम्हाला पण पडतो का असा विचार, काय करू केलं तर शिल्लक राहील, नाही केलं तर पुरत नाही. म्हणजे करणं तरी मिळायचं नाही, केलं तरी काय म्हणते ते, केलं तरी शिल्लक राहतं असं होतं. सकाळी सकाळी भाजीपाला घेऊन ठेवलेला आहे, मिरची, कॉलीफ्लावर आणि बीटरूट आहे, काय म्हणतात त्याला, घेवडे शेंगा पाव किलो 35 रुपये म्हणाला. पाव किलो म्हटल्यावर 1 किलो किती झालं, मग त्याला म्हटलं 30 ला देत असलं तर दी, नाही तर मला नकोच तुझी शेंगा. 30 रुपये पाव किलो एवढं महाग असते का कुठं, तिकडं भेटतं आपल्या गावाकडं 20 रुपये पावशेर, भरपूर झालं. तर इकडं असं आहे, सिटीत म्हणल्यावर सगळाच खूप खर्च होतो आणि पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं. आपल्या गावाकडंच छान असते आपलं. माणसाला वाटतं कमाई जास्त आहे, पण कमाईवरच तसंच खर्च पण तसंच असतो. घर भाडं द्यावं लागतं, दुधाचं भाडं दुधाचं देणं असतंय, भाजीपाल्याचा खर्च असतोय. गावाकडे कसं भाजीपाल्याचा एवढा खर्च नसतोय, घर आपलं स्वतःच असतंय, म्हणजे सगळ्या गोष्टी अशा असतात. तर चला, बाय.